अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी प्रशासनानं कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली आहे। 18 जून रोजी मतदान पार पडल्यानंतर 7 मतदान केंद्रांमधील मतपेट्या जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात उभारण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात येणार आहेत। 18 ते 22 जून या कालावधीत मतपेट्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आलं असून स्ट्रॉंग रूमवर पोलिसांचा 24 तास सशस्त्र पहारा राहणार आहे। 18 जून रोजी संध्याकाळी 4 वाजेपासून मतपेट्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांकडे सोपवण्यात येणार आहे। स्ट्रॉंग रूमच्या आतल्या भागात तसंच मुख्य प्रवेशद्वारावर स्वतंत्र सशस्त्र पोलीस तैनात करण्यात येणार आहेत। मतपेट्यांभोवती अभेद्य सुरक्षा कवच उभारण्यात येणार असून कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी विशेष दक्षता घेतली जाणार आहे। विशेष म्हणजे 18 जून रात्री 8 वाजेपासून ते 22 जून सकाळी 6 वाजेपर्यंत दर 2 तासांनी पोलीस निरीक्षक किंवा सहाय्यक पोलीस आयुक्त स्वतः स्ट्रॉंग रूमची पाहणी करून सुरक्षा व्यवस्थेची तपासणी करतील। दरम्यान अमरावती तहसील कार्यालय आणि भातकुली तहसील कार्यालय इथं होणाऱ्या मतदानासाठीही विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। 18 जून रोजी सकाळी 6 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त राहणार आहे। या बंदोबस्तासाठी 2 पोलीस निरीक्षक, 4 पोलीस उपनिरीक्षक आणि 20 पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण आणि पारदर्शक वातावरणात पार पडावी यासाठी प्रशासन सज्ज झालं आहे।